हाय माझ्या भावांनो बहिणींनो, मी अविश शिंगाडे. तुमचं सर्व ओळखतच असाल मला. पण काय आहे ना, जीवन एक खूप काही शिकवतं आपल्याला. एकदम असं नाही बोलत आहे की म्हणजे मला शिकवलं. हां, मान्य आहे, वाईट दिवस येतात, सर्वांचे येतात. आज माझे, काल तुमचे. पण एवढे वाईट दिवस म्हणजे काही करायचा विचार बी करतोय ना, तर म्हणजे एक पाऊल पुढे टाकला ना तर 50 पावलं मागं येतोय. म्हणजे काही होणारच नाही असं मला वाटतंय. मला माझ्यावर अशी जिंदगी, मला ना असं वाटतंय ना, मला म्हणजे काय सांगू आता, म्हणजे सर मी जिंदगी हारलो असं मला वाटतंय. बरं झालं देवाने एकच मुलगी दिली, तिला पण सांभाळू नाही शकत आहे. म्हणजे हे वाईट दिवस ना मला काहीतरी शिकवते मला. म्हणजे तेव्हा चांगलं होतं ना, म्हणजे असं माझं चांगलं चालू होतं. 40-50 हजार पगार होता. हे खाय ते खाय, याच्यात उडाव पैसे, त्याच्यात उडाव. म्हणजे सेव्हिंग काही वगैरे केलीच नाही. आणि ती आज मला नडतंय. हे घे ते घे, त्याची जरूरत नाही, आपली हैसियत पण नाही, ते पण घेतलं. म्हणजे लाखाचे फोन, गाडी असं वगैरे. आता विचार येतो यार कशाला, म्हणजे मागचं ते झालं त्याचा विचार तर करला नाही पाहिजे. पण मी असं सोचतोय, सालं नसतं ते केलं, ते पैसे जपून ठेवले असते तर आज संपत असतील. बरं झालं मी तिला पाठवून दिलं घरी, तिच्या घरी. तिथं असेल ना खुश थोडी बहुत. म्हणजे मला सांगणं नव्हतं तुम्हाला, पण म्हणजे मनात एवढं काय काय विचार येत आहेत ना, मला चला कोणाला तरी सांगून. कारण की आता 2 दिवस झाले ही पण फोन करणं बंद केले. आता करीनच ना, काहून तिला बी माहिती कोण राहीन अशा माणसा संग. म्हणजे तो जिंदगी हारत चाललाय. माणसाच्या मागे एक सपोर्ट पाहिजे. काय सांगा तुम्हाला आता, मी आहे ना आता म्हणजे एकदम हारलो असं वाटतंय मला. एकदम म्हणजे आयुष्यामध्ये आता काहीच उरलं नाही असं वाटतंय मला. म्हणजे 2 महिने घरी होतो, फक्त 2 महिने. पण सालं 2 महिने घरी होतो तर इतका मांगा आलो. बरं झालं वर्षभर घरी नव्हतो. मला काही समजत नाही आता काय करू काय नाही. म्हणजे मला असं हे सांगायचं नव्हतं, पण आता कोणी ऐकायला पण नाही माझं. सांगा मी कोणाला सांगू फोन करून. जास्त फ्रेंड बी नाही माझे कोणी, आणि एवढे क्लोज फ्रेंड पण नाही मी त्याला फोन करून सांगू की दादा अशी प्रॉब्लेम झाली, काय झाली. त्याला सांगत होतो त्यानं, पण आता 2 दिवस झाले ना फोन करते ना फोन उचलते. असं तिची पण काही मजबुरी, म्हणून म्हणलं तुम्हाला शेअर करा. मला असं कदाच माझा शेवटचा पण व्हिडिओ असू शकतो. म्हणजे काही तसं काही गलत फैसला नाही घेणार आहे भावांनो बहिणींनो, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे आता मन असं भरून आलं, म्हणजे असं कंटाळलो मी आता याचं. जाऊ दे आता हे असं तसं. तुम्ही पण मला इंस्टाग्रामला बघत असेल, भाऊ चांगले यूज येतात, भाऊ व्हायरल होतो. काही नसतं, हे सगळं फेक लाईफ असते. रिअल लाईफ काय असते त्यालाच माहीत असतं, त्याच्यावर घडती त्यालाच माहीत असतं. पण एवढं पण काय असं काय केलं असं मी, एवढे पाप काय आता मला हे बघावं लागते. काय काम करा काय नाही. काम तर करतोय, फार मेहनत करतोय, झोप येत नाही, तर दिवसा पण एक काम शोधतोय ते. पण आता आमच्या इथं असं आहे ना, दिवाळी जवळ येते ना, तर म्हणजे सगळं मंदीसारखं माहोल होऊन जातं. म्हणजे कामं बिमा सगळं डाऊन होऊन जातात. तर फार कंपन्या आहे आमच्या इथं डायमंडच्या, त्या पण आता म्हणजे कोणाकोणाला तर सुट्ट्या देऊन टाकल्या, बंद. म्हणजे रजा पडल्या सगळ्याला. अर्ध्याला तर 10-10, 5-5 दिवस रजा. आता 7-8 महिने 2 दिवस सुट्टी असायची पहिली. आता 6 दिवस, सोमवारपासून तर रविवार सुट्टी. म्हणजे सगळे म्हणजे माझ्यासारखं असं नाही म्हणत मी माझेच वाईट दिवस चालू आहे असं नाही, आहे फार जणांचे. पण मला असं वाटतं की काहीच करू नाही शकत आहे मी. असं हरलो असं वाटतं एकदम. जिंदगी ना, पण खरं सांगतो बानो, आपण आज कधी चांगल्या पोजला असाल, आपले मोठे माणसं शिकवून गेले ना, 1 पैसा तरी वाचवा. 1 रुपया कमवतो त्याच्यातले 50 पैसे वाचवा. ते खरंच आहे. आणि आपण काय करतो, पैसा आला का नुसता उडाव, पैसा हे माझ ते माझ, हे घे ते घे. आणि आज मग मागा आता.
काय ना या घरात आहे ना, पण एकलं राहिलं, पण एकलं राहिलं ना माणूस म्हणजे सगळं आपल्याला आठवतं. आपण मागं काय कमवलं. मी एवढा हे आहे ना, म्हणजे काय म्हणते त्याला, ते काय तेवढं बोलता बी येत नाही आता, काय म्हणते त्याला ते. तर माझ्या मागं तर एक पण जण नाही बघा, म्हणजे कोणाला सांगू रे भाऊ असं झालं, भाऊ तसं झालं, काय हो दादा फादा काय असन ते. म्हणजे माणसं बी कमवली नाही मी काहीच, म्हणजे काहीच नाही. कशाचा अहंकार होता काय माहित. म्हणजे असं आपण पहिल्यापासून घमंड करत नाही, म्हणजे काही वस्तूचं आपण एकदम फ्रेंडली आहे. तुम्ही पण पाहिलंच असेल ना, ते चांगलं असतं त्याच्या. आता असं नाही म्हणत आहे मी हा भाऊ मी स्वतःची तारीफ करतो मी चांगला वांगला, असं काही नाही. पण म्हणजे मी कधी कोणाचा गलत विचार बी नाही केला. हा फक्त माझी एक आदत आहे, म्हणजे मी नवीन दोस्तार नाही बनवत, म्हणजे असं ते आहे ते. म्हणजे असं आवडत नाही मला असं जास्त कोणासंग बोलणं वगैरे ते वगैरे, ते आहे ते तेवढेच बस. आणि आता म्हणजे असं कधी असं वाटतं झालं माणसा विचार करला नाही पाहिजे, ते झालं ते सोडून द्या माणसानं. पण असं विचार करतोय साला ही वस्तू नसती घेतली, ते आपल्याला त्याची जरूरत नव्हती, साला एवढा काहून मी हे केलं. माणसाचं आयुष्य कधी पलटी मारताना समजत नाही. हा असे दिवस फार खराब आले होते आपले, पण एवढे पण नाही आले होते. पहिले पुण्यामध्ये राहत होतो तेव्हा पण असेच दिवस होते, पण एवढे पण वाईट नव्हते. पण तेव्हा माझी बायको सोबत होती, तर कसे मसे निघले तेव्हा आरू नव्हते, कसे मसे काढले, थोडं चांगलं झालं. म्हणजे देव आहे ना, मला आहे ना देव एक काहीतरी विचार देतो पहिलेच, तुझे असं होणार आहे, तू आताच हे कर. बरं झालं त्यांना पाठवून दिलं मी घरी, नाही तर ते पण माझ्यासारखेच बसले असते असं तसं करत. मग रोज झगडा होतो. तुम्हाला माहिती आहे घरात काही नसलं तर बाया चिडचिड का असं, त्याचा विचार नाही करत काय माणसाच्या डोक्यात चालू आहे काय चालू आहे. मग त्याच्यात अजून टेन्शन, ते विचारत असतील तिकडे खुश. मी पण खुश आहे असं नाही, खुश तर आहे. काय फार म्हणजे हसून तुम्हाला दाखवतोय आता, समजा तुम्ही काय म्हणणं आहे माझं. जीवनामध्ये ना आपण पैसे बचवले पाहिजे. म्हणजे या दुनियामध्ये पैसा आहे तर सर्व आहे, बाकी काही नाही. तुम्हाला आता मला तर कळलं असं, मला वाटायचं काय उद्या आहे नाही आहे, आपण खाऊन घ्या जलसे करा, हे खा ते खा, म्हणजे लय म्हणजे असं पैसे ते काय आपण कमावून घेऊ असं तसं. पण अशी वेळ येते ना, देवाला बी वाटतं तुला हास्याच्या जास्त देतोय तर तू असा माजूरायला ते माजूरायला. मग त्यानं असा रस्ता केला ना, साला पैसे येणंच बंद झाले, कुठून पण येणं बंद झाले. काय करा आता मग समजतच नाही. म्हणजे 2 महिने घरी होतो, फक्त 2च महिने. तुम्हाला माहिती आहे ती गेली होती माहेरी, तेव्हा 2च महिने फक्त घरी होतो. ते पण घरी मी राहिलो नसतो, तिथं आजूसाठी राहिलो होतो. चलो त्या 2 महिन्याच्या काळामध्ये म्हणजे एवढं मांगा आलो ना मी, एवढा 2 महिन्यामध्ये असं वाटतं मग 25-30 वर्ष आपण मांगा आलो, नवीन सुरुवात चालू झाली. आणि ती सुरुवात पण एवढी कठीण आहे ना. चला कधी असं वाटतं ना काहीतरी करून घ्या, पण विचार आहे ना तसा विचार तर करून घ्या. मग डबल मुलगी आहे, तिचा विचार करणं पडतो. ती 2 दिवस माझ्यावर सोडून राहत नाही, मी डायरेक्ट कायमचा गेलो होतो, तिचं काय होईल ते बी विचार करतो कधी. जिम्मेदारी ना ती माझी. होईल दिवस येईन चांगले, तो माझे येऊन गेले, आता येतील का नाही ते पण माहित नाही. का असंच मागं चालत राहा ढकलपट्टी सारखं. कधी तर असं विचारत, पण सगळं सोडून साडून हिमालय जा, तिथं संन्यास घेऊन राहा, म्हणजे काही टेन्शन नाही आयुष्याला. फक्त काय आता खुश राहा तुम्ही फॅमिली सोबत. चला बाय. आता काय बोलू नाही शकत, एवढंच बोलणं तर फार काही आहे, पण आता शब्द निघत नाही एवढं काही काय बोला, म्हणजे असं विचार. चला काय नाही, भेटूया आता, भेटू का नाही भेटू असं वाटतंय. बंद करून टाका सगळंच, कुठंच नाही आता आपलं वापस. चला भेटू मग कधीतरी.